जगातील सर्वात मोठी हवाई स्पर्धा भाग 2. मॅक रॉबर्टसन एअर रेस ही स्पर्धा कोणत्या देशाने आयोजित केली, या स्पर्धेचा अंतर आणि स्पर्धेसाठी पैसा कोणी पुरवला इत्यादी माहिती आपण मागच्या व्हिडिओत पाहिली. पण या स्पर्धेत कोणत्या देशाने सहभाग नोंदवला, स्पर्धेसाठी नियम व अटी, विजेत्यांची नावे आणि महत्त्वाचं म्हणजे अशी कोणती घटना स्पर्धेच्या दरम्यान घडली, ही माहिती जाणून घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. जगातील सर्वात मोठी हवाई स्पर्धा भाग 2 आणि वरचा क्लास व्हिडिओ. सर्वप्रथम स्पर्धेत कोणत्या देशाने सहभाग नोंदवला हे पाहूयात. 20 ऑक्टोबर 1934 रोजी पार पडणाऱ्या स्पर्धेत कोणत्याही देश सहभागी होऊ शकत होता. ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, बेल्जियम, पोलंड, चेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, रोमानिया, बुल्गारिया, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, हंगेरी, ग्रीस, तुर्की आणि हिंदुस्थान अशा 22 देशांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकूण 64 विमानांनी प्रवेश केला, परंतु 20 ऑक्टोबर रोजी स्पर्धेत फक्त 20 विमानांनी उड्डाण केले. स्पर्धेसाठी नियम आणि अटी. ब्रिटिश रॉयल एरो क्लबने शर्यतीचं आयोजन केले. स्पर्धेसाठी नियम व अटी काय होत्या पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. कोणत्याही देशाचा वैमानिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकत होता. विमानाचा आकार, क्रू किंवा इंजिन पॉवर यासाठी कोणतीही मर्यादा नव्हती. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर म्हणजे स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही नवीन वैमानिक विमानात सामील होऊ शकत नव्हते. स्पर्धेच्या मार्गात विमानांना इराकमधील बगदाद, ब्रिटिश भारतातील अलाहाबाद, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि चार्लेव्हिल या 5 ठिकाणी अनिवार्य थांबावे लागणार होते. शेल आणि स्टॅनावो कंपन्यांनी पुरवलेले इंधन आणि तेल असलेले 22 पर्यायी थांबे होते. वैमानिक स्वतःचे मार्ग निवडू शकत होते, परंतु 27 नियुक्त थांब्यांव्यतिरिक्त कुठेही उतरल्यास वेळेचा दंड भरावा लागणार होता. प्रत्येक विमानाला 3 दिवसांचे आणीबाणीचे राशन, लाईफ राफ्ट्स आणि फ्लेअर्स, सर्वात अत्याधुनिक उपकरणे, रेडिओ उपकरणे स्वतः बरोबर ठेवणे आवश्यक होते. बक्षिसांसाठी 2 मुख्य श्रेणी होत्या. सर्वात वेगवान विमानासाठी पाऊंड 10,000चे बक्षीस, तर सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पाऊंड 5,000चे दुसरे बक्षीस होते. 16 दिवसांच्या आत शर्यत पूर्ण करणाऱ्या कोणत्याही विमानाला हँडिकॅप फॉर्म्युल्यावर आधारित बक्षीस दिले जाणार होते. कोणत्याही एका विमानाला एकापेक्षा जास्त पुरस्कार देण्यात येणार नव्हते. आता आपण ही स्पर्धा नेमकी कोणी जिंकली पाहूयात. मॅक रॉबर्टसन एअर रेसचे विजेतेपद चार्ल्स स्कॉट आणि टॉम कॅम्पबेल ब्लॅक यांनी पटकावले. त्यांनी DH-88 ग्रॉस वेनर हाऊसमध्ये 70 तास 54 मिनिटे आणि 37 सेकंदाची वेळ नोंदवली. त्याचबरोबर चार्ल्स स्कॉट आणि टॉम कॅम्पबेल ब्लॅक हे दोघे हँडिकॅप फॉर्म्युला विभागातही विजेते ठरले. या स्पर्धेच्या दुसऱ्या स्थानावर एमी जॉन्सन आणि जिम मॉलिसन राहिले. त्यांनी DH-88 कॉमेटमध्ये 74 तास 11 मिनिटे आणि 50 सेकंदाची वेळ नोंदवली. आणि स्पर्धेच्या दरम्यान घडलेली घटना. या स्पर्धेदरम्यान 4 दुर्घटना घडल्या. दुर्घटनांमध्ये एकूण 3 विमाने नष्ट झाली आणि 1 विमान गंभीरपणे क्षतिग्रस्त झाले. दुर्घटनाग्रस्त विमानांची नावे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फ्रेंच विमान चालक जोसेफ लेफब्रे आणि त्यांचे सहकारी मॅक्सिमिलियन लार्सन यांच्या विमानाचे बंगालच्या उपसागरात अपघात झाले. ब्रिटिश विमान चालक विलियम हॉलिडे आणि त्यांचे सहकारी एडमंड लँग यांच्या विमानाचे मेडागास्कर बेटावर अपघात झाला. अमेरिकन विमान चालक जेम्स रीड आणि त्यांचे सहकारी जॉन मॅककार्टी यांच्या विमानाचे अरबी समुद्रात अपघात झाला. विमान इराक ते बगदादच्या मार्गावर होते, त्यावेळेस हा अपघात घडला. ऑस्ट्रेलियन विमान चालक अल्बर्ट ग्राहम आणि त्यांचे सहकारी जॉन रीड यांच्या विमानाचे भारताच्या बंगाल राज्यात अपघात झाला. विमान बंगालच्या उपसागरातून उड्डाण करत होते, त्यावेळेस हा अपघात घडला. या दुर्घटनांमुळे स्पर्धेचे आयोजन करणारे ऑस्ट्रेलियन सरकार हताश झाले. तर कसा वाटला तुम्हाला हा वरचा क्लास व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा,
कॉमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.